नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रक्षाबंधन या आपल्या हिंदुस्थानातील पवित्र आणि प्राचीन सणाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण टीमकडून हार्दिक शुभेच्छा। हे रक्षाबंधन तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त वैभव, सुख, शांती, समाधान घेऊन येणारा असावा। आज आपण रक्षाबंधनाची थोडीशी परिभाषा वेगळी करूया। आपण असं फक्त लिमिटेड न राहता हा सण फक्त एका बहीण आणि एका भावाचा आहे असं न लिमिटेड राहता आपण थोडं त्याला ब्रॉड बनवूया। म्हणजेच काय तर प्रत्येक वाईट शक्तीपासून, प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीपासून आपण एखाद्याचं संरक्षण करणं अशी आपण या सणाची भाषा बनवू। म्हणजेच काय, तुमच्या मित्राचं तुम्ही एखाद्या वाईट शक्तीपासून संरक्षण केलं तर ही तुम्ही त्याची केलेली रक्षाच असणार आहे। जसं की जर तुमचा मित्र कुठल्या वाईट गोष्टींना ऍडिक्टेड असेल तर त्याला तुम्ही चांगला सल्ला देऊन ती वाईट गोष्ट त्याच्यापासून दूर केली तर हे त्याचं संरक्षण केल्यासारखंच आहे, हे त्याची रक्षा केल्यासारखंच आहे। ओके, तर आज आपण रक्षाबंधनाची थोडीशी भाषा चेंज करूया। फक्त आपण बहीण आणि भाऊ याच्यापुरतच मर्यादित न राहता आपण थोडंसं अशा पद्धतीने याची ब्रॉड भाषा बनवू। ओके, आणि ही भाषा आपले सैनिक आपल्या देशासाठी नक्कीच अवलंबतात, कारण त्यांचा जीव धोक्यात घालून लाखो सैनिक आपल्या देशाचं संरक्षणच करतायत। ओके, तर नक्कीच आपण त्यांचे आयुष्यभर ऋणीच राहणार आहे, कारण आपण जे सध्या एक एन्जॉय करतोय लाईफमध्ये, थोडंसं संरक्षण आहात किंवा सुरक्षित आहोत आपण, तर हे सगळं पॉसिबल या सैनिकांमुळेच आहे। त्याच्यामुळेच विजन गव्हर्नमेंट जॉब आजचं हे रक्षाबंधन आपल्या देशातील आपल्या भारतीय सैनिकांना डेडिकेट करतोय। ओके, तर तुम्ही पण नक्कीच असं करू शकता। हे जे समोर तुम्हाला पिक्चर दिसतोय हा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या फेसबुकच्या किंवा तुमच्या कुठल्याही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती शेअर करा, जेणेकरून या रक्षाबंधनाचं महत्त्व हे आणखीन जास्त वाढेल। ओके, कारण आपण ज्या जोशामध्ये आपले फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करतो, बाकीचे डे सेलिब्रेट करतो, तर त्याच्यापेक्षा नक्कीच आपला हा रक्षाबंधनाचा सण कुठेतरी जास्त महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे आपलं डेडिकेशन सुद्धा याच्याबद्दल थोडं जास्त असलं पाहिजे। ओके, तर नक्कीच आज आपण रक्षाबंधन हे अशा पद्धतीने सेलिब्रेट करूया। ओके, तर आणखीन एकदा माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण टीमकडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। जय हिंद।